महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। बघा, या योजनेच्या अंतर्गत आता सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाचा निर्णय सरकारने दिलेला आहे। पीएम किसान योजनेचे पैसे असो किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे असो, या दोन्ही हप्त्याची आतुरतेने वाढ इथं सर्व शेतकऱ्यांना लागलेली होती की नेमका हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी पैसे इथं क्रेडिट होणार, हप्ता कधी आम्हाला मिळणार। बघा, या संदर्भातील अधिकृतपणे सरकारने आता जी.आर. काढलेला आहे, याची तारीख सुद्धा सरकारने जाहीर केलेला आहे। बघा, अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव इथं आतुरतेने वाट पाहू लागलेली होती की आमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे कोणत्या तारखेला इथं क्रेडिट होणार, याची आता घोषणा स्वतः सरकारने करून टाकलेली आहे। बघा, या तारखेला 100% तुम्हाला पैशाचं वितरण होणार आहे। कारण की बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आता माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये एक निर्णय जारी करण्यात आला। तो निर्णय सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे। कारण की बघा, शेतकरी बांधवांनो, इथं तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही। सरकारने पहिल्या टप्प्याची यादी, दुसऱ्या टप्प्याची यादी व तिसऱ्या टप्प्याची यादी, तिन्ही याद्या सरकारने जाहीर करून टाकलेल्या आहे। कोणत्याच शेतकऱ्यांना नाराज करणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे। आपण जर प्रत्यक्षात इथं पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये तर 100% पैसे मिळणारच आहे। कारण की बघा, शेतीसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी असो किंवा खतासाठी इथं पैसे लागत असते, याचा मोठा आधार शेतकऱ्यांना इथं दिलाच पाहिजे असं सरकारने वाटू लागलं होतं। कारण की बघा, इथं भरपूरशा दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचे पैसे थांबलेले होते व पीएम किसान योजनेचे पैसे देखील थांबलेले होते। आता बघा, आधार संलग्न लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती सरकार डायरेक्ट आता बँकेला आदेश देऊन टाकलेला आहे की यांच्या खात्यावरती पैसे केलेच पाहिजे। बघा, या तारखेला तुमच्या खात्यामध्ये आता पैसे क्रेडिट होणार। तुम्हाला चिंता काळजी करण्याची आवश्यकता पडू देऊ नका। कारण की इतक्या दिवस शेतकऱ्यांनी प्रतीक्षा केली, हे सर्व प्रतीक्षाचं यश आणि हिरवा कंदील आपल्याला दिसायला मिळालेला आहे। कारण की बघा, इथं सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने करून टाकलेली आहे। आता बघा, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठराव इथं मंजूर करण्यात आला। आपण जर खास इथं बघून गेलं तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये, म्हणजेच बघा 4,000 रुपये आणि 1,000 रुपयाची वाढ आता यामध्ये करण्यात आलेली आहे। म्हणजे जर आपण विचार केला तर तब्बल आता तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये तुम्हाला एकत्र तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये क्रेडिट होणारा मिळणार आहे। बघा, हे मुख्यमंत्र्यांनी माहिती तुमच्यासाठी आनंदाची सांगितलेली आहे। कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासून शेतकरी वाट पाहू लागलेली होती की आमच्या खात्यावरती पैसे कधी क्रेडिट होणार, कधी क्रेडिट होणार। तर बघा, सरकारने इथं मोठा विलंब करायला लावला होता, परंतु बघा, आता या सर्व विलंबाची प्रतीक्षा आणि सर्व शेतकऱ्यांची नाराजगी इथं दूर करण्यासाठी सरकारने आता 1,000 रुपयाची वाढ यामध्ये केलेली आहे। आता तुमच्या खात्यामध्ये एकाच योजनेचे नाही तर बघा, दोन्ही योजनेचे पैसे वाढीव निधी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता क्रेडिट होणार। म्हणजेच बघा, एकत्र सर्व योजनांचा लाभ आता तुम्हाला मिळणार आणि आर्थिक कुठेतरी तुम्हाला दिलासा मिळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। शेतीसाठी पैसे जे काय त्या मशागतीसाठी तुम्हाला पैसे लागत असते, खत बियाणे असो किंवा फवारणीसाठी असो, शेती संदर्भातील कुठलीही गोष्ट असो, म्हणजे बघा, शेती संदर्भातील तुम्हाला काही ना काही आधार मिळालाच पाहिजे। यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की यामध्ये वाढीव निधी आणि एकत्र पैसे तुम्हाला क्रेडिट मिळालेच पाहिजे। बघा, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो। पहिल्या टप्प्याची, दुसऱ्या टप्प्याची, तिसऱ्या टप्प्याची यादी आणि तारखा, तुमच्या तिन्ही टप्प्याच्या अलग अलग ज्या तारखा असणाऱ्या संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ह्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। आता बघा, आपण जर पाहायला गेलं तर येणाऱ्या रकमेवर अशी वाढ म्हणजेच बघा, नक्कीच दिलासा देणारी बातमी आहे। आता थेट परिणाम वर्षाच्या रकमेवर इथं नक्कीच होणार आहे। वर्षभरात मिळणारा एकूण निधी आता बघा, जसं की आपण पाहायला गेलं तर 6,000 रुपयांची अतिरिक्त भर इथं पडणार आहे। कारण की बघा, शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे किंवा इतर जे काय आता गरजा असणार आहे, या सगळ्यांसाठी ही वाढलेली रक्कम नक्कीच उपयोगाची ठरणार आहे। एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी इथं सकारात्मक आणि जसं की दिलासा देणारा ठरणार आहे। यापुढे बघा, काही दिवसात तुमच्या खात्यात येणाऱ्या व्यवहाराचं लक्ष ठेवा, कारण की ही वाढलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, आता ही बातमी तुमच्यासाठी खरंच आनंद देणारी असणार आहे। कारण की बघा, मोठी रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे। वेगाने ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा इथं मिळणार आहे। कारण की बघा, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं माहीत असणे गरजेचे असणार आहे। कारण की बघा, सरकारने निधी वाटपाला इथं मंजुरी दिली, परंतु हा निर्णय निश्चित इथं स्वतः सांगण्यासारखा आहे। कारण की बघा, हे पैसे थेट खात्यावर यासाठी
तुमच्याकडून 2 आवश्यक इथं काम पूर्ण असणं बंधनकारकच असणार आहे. कारण की ही जर कामे तुम्ही पूर्ण करून ठेवली नसेल, तर मग तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार नाही, असं सरकारने सांगून टाकलेलं आहे. मग आता पण पात्रता आणि कागदपत्रांची इथं पूर्तता आपल्याला करणं इथं 100% आवश्यक असणार आहे. तुम्ही जर का हे पूर्तता केली नाही, तर कदाचित तुम्हाला देखील पैसे जमा होणार नाही. कोणती आपल्याला महत्त्वपूर्ण कामे हे 2 करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार. कारण की बघा, आता नमो शेतकरी योजनेचे तब्बल 3,000 व पीएम किसान योजनेचे तब्बल तुम्हाला बघा 3,000, म्हणजे एकत्र जर आपण पाहायला गेलं तर 6,000 रुपये सरकार आपल्याला देणार आहे. मग सरकार आपल्याला 6,000 रुपये देणार आहे, तर यासाठी सरकारने काही अटी-शर्ती ठेवल्याच असेल, हे साहजिकच असणार आहे. परंतु बघा, आता जसं की सगळ्यांसाठी गरजांची इथं मोठा आधार इथं ठरलेला आहे. शेतकऱ्यांना मोठा आधार सरकारतर्फे आता मिळालेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विशेष बैठकीत हा पक्का निर्णय घेतलेला आहे. ज्या निर्णयामधनं सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहायला गेलं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एक संयुक्त निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. पुढील टप्पा म्हणजे ही रक्कम थेट खात्यात जमा होण्यासाठी सरकारने काय कागदपत्रांची पूर्तता ठेवली, काय अटी-शर्ती सरकारने लावलेल्या आहे, जे शेतकऱ्यांना बंधनकारक असणार आहे, की जे पूर्ण करावेच लागणार आहे. बघा, ही संधी शेतकऱ्यांसाठी खरोखरच जसे की फायद्याची ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं अपडेट तुम्हाला इथं बघायचं आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, नेमकी तारीख कोणती असणार आहे, की ज्या तारखेला आपल्या खात्यामध्ये पैसे वितरण होणार आहे. कारण की बघा, आजपासून तुमच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता दाट सरकारने वर्तवलेली आहे. राज्य सरकारने जर आपण पाहायला गेलं तर हा आश्वासन आपल्याला केलं. कारण की बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि हे दोन्ही योजनांची वाढीव निधी याला सरकारने आता हिरवा कंदील दाखवलेला आहे. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर सरकारने बघा, आपण या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील 70 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट केलेला आहे. म्हणजेच बघा, 100% तुम्हाला आता हा वाढीव निधी तुमच्या खात्यावरती मिळणार. यासाठी सरकारने 2 कामे तुम्हाला करावे लावले आहे. कारण की बघा, हे कामे जर का तुम्ही केली नाही, तर कदाचित तुम्हाला देखील आता याचा लाभ मिळणार नाही, याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. बघा, पहिले अटी शर्ती आणि पात्रता तुम्हाला पार करणे कोणती असणार आहे, की बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून ठेवा. जेणेकरून बघा, तिकडून डीबीटीची बटन सरकारने दाबली तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार. तुम्हाला कुठलीच अडचण, कुठलीच दिक्कत, कुठलीच प्रॉब्लेम, बँकेचा इश्यू, तांत्रिक अडचणी ह्या काहीच तुम्हाला सहन करण्याची आवश्यकता पडणार नाही. शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट बटन दाबले की तुमच्या खात्यावरती पैसे पोहोचलेच पाहिजे. 5 ते 10 मिनिटांमध्ये 100% तुम्हाला पैसे क्रेडिट होत असते. बाकी बघा, दुसरी जी अट असणार आहे त्या अटीमध्ये बघा 3 प्रकारचे नियम सरकारने लावलेले आहे. या दुसऱ्या अटीमध्ये तुम्हाला बघा 3 प्रकार बघायचे आहे. पहिलं तर तुम्ही जसं की फार्मर आयडी काढली नसेल काढून ठेवा. तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल ते देखील करून ठेवा. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही रहिवासी दाखला अजूनपर्यंत पूर्णपणे तुमचा रहिवासी दाखला तुम्ही बनवलेला नसेल, की तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहात का, रहिवासी दाखला तुम्हाला बनवून ठेवायचा आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलं, पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, या दोन्ही योजनांची तुम्ही ई-के-वाय-सी पूर्णपणे केली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ई-के-वाय-सी परिपूर्ण करून घ्यायची आहे. जेणेकरून बघा, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती ही रक्कम क्रेडिट होणार. कारण की बघा, तुम्हाला बँक सीडिंग हे चेक करायचं आहे, लँड सीडिंग सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. आता तुम्हाला बघा, जे अकाउंट असणार आहे, आधार सीडिंग हे ॲक्टिव्ह आहे का हे नक्की तुम्हाला चेक करायचं आहे. डीबीटी इनेबल आहे का, हे सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे. म्हणजे 100% तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार. बाकी बघा, पहिल्या टप्प्याची यादी, दुसऱ्या टप्प्याची यादी, तिसऱ्या टप्प्याची यादी काय असणार आहे बघा, संपूर्ण सविस्तर यादी मी तुम्हाला सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका. कारण की बघा, हा व्हिडिओ खूप लाँग झालेला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण याद्या सांगणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून दुसऱ्या जे काही याद्याची व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे तो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. बाकी मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आहे. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.